आज आपण बघणार आहोत की हा जो मनाचा ऑफ बटन आहे हा एक्झॅक्टली कशा प्रकारे काम करतो आणि हा वापरायचा कसा। आज या ठिकाणी प्रशांत सर आलेले आहे, तर त्यांना आपण आज डेमो देत आहोत आणि त्याचबरोबर हा जो काही मनाचा ऑफ बटन आहे तो कसा वापरायचा असतो हे आपण एक्सप्लेन करणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता हा एक सिंपल डिव्हाइस आहे, म्हणजे वापरण्यासाठी कॉम्पॅक्ट आणि इझी आहे। तर या इथं हा जो माउथपीस आहे तर हा तुमचा जो का व्हॉइस आहे हा कॅप्चर करत असतो। हा कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी तुमची प्रोसेसिंग होते आणि जो काही व्हाइब्स आहे त्या तुमच्या दोन्ही कानापर्यंत पोहोचत असतं। तर आपण आज जे सर आलेले आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावरती प्रत्यक्ष आपण तुम्हाला लावून दाखवत आहोत। तर ही लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे। तर ह्याला जे एअरबड दिलेले आहे तर थोडं साईजनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो, चेहऱ्यानुसार कमी असेल तर कमी, जास्त असेल जास्त। आणि सिम्पली तुम्हाला लेफ्ट साईडला व्यवस्थित मध्ये इन्सर्ट करायचा आहे, राईट साईडला पण करायचा आहे। आणि हा जो खालचा रेस्टर आहे हा होटाच्या खाली आला पाहिजे, जेणेकरून समोरचा जो पार्ट आहे तो समोरच्या होटाच्या समोर आला पाहिजे। ठीक आहे, आता हे डिव्हाइस पूर्णपणे सेट झालेलं आहे आणि आपण आता बघणार आहोत की याची वर्किंग कशी होते। तर सर आता या ठिकाणी ब्रीदिंग करत आहे, इनहेल एक्सेल सरांचं चालू आहे। आता हा जो काही इनहेल एक्सेल त्यांचा येत आहे तर हा माउथपीस पूर्णपणे त्याला कॅप्चर करतोय। कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी प्रोसेसिंग होत आहे आणि प्रोसेसिंग झालेल्या ज्या काही व्हाइब्स आहे त्या व्हाइब्स त्यांच्या लेफ्ट आणि राईट साईडला ॲट अ सेम टाईम जात आहे। ठीक आहे, तर असं होत असताना त्यांना एक 30 सेकंद, 40 सेकंद, काही ना 1 दिवस 2 दिवस ह्यांच्या ब्रेनमध्ये जे काही डोपामाइन आहे आपण या ठिकाणी बघू शकतो ते सिक्रेट होत असतं। ठीक आहे, डोपामाइन हे एक प्रकारचं हॅप्पी हार्मोन्स असतं जे आनंद आपल्या मनासाठी आणि आपल्या बॉडीत क्रिएट करत असतं आणि ॲट द सेम टाईम कॉर्टिसॉल हे कमी करत असतं। हे नैराश्याचं हार्मोन्स म्हटलं जातं किंवा आपण दुःखात असतो तेव्हा ते म्हटलं जातं। तर ह्यांच्या आता प्रोसेस अशी होत आहे की डोपामाइन इन्क्रीज होतं आहे आणि ॲट द सेम टाईम कॉर्टिसॉल जी लेवल आहे ती कमी होत आहे। ठीक आहे, तर आता एक्झॅक्टली डोपामाइन इन्क्रीज आणि कॉर्टिसॉल कमी म्हणजेच काय, तर आपण एक माइंडफुलनेसच्या स्टेटसला जातो। आता माइंडफुलनेस जेव्हा वाढतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं लॉजिकल थिंकिंगला, आणि लॉजिकल थिंकिंग म्हणजेच काय, प्रेझेन्स ऑफ माइंड। आता प्रेझेन्स ऑफ माइंड कधी अचीव होत असतं। ठीक आहे, तर ही जी अवस्था आहे ही आपल्याला एक डोपामाइनचा इन्क्रीज झाल्यानंतर आणि पूर्ण फोकस आपल्या कामावरती झाल्यानंतर इन्क्रीज होत असतं। तर या ठिकाणी आपण बघतोय की मेडिटेशन आपण जे करतो नॉर्मली त्याला लगेच तर कनेक्ट होता येत नाही, त्याला 2 महिने 3 महिने, काहींना बसल्यानंतर तर ते फील पण करता येत नाही। परंतु हे जे डिव्हाइस आहे या ठिकाणी सरांना तुम्ही बघताय हे ॲटोमॅटिक तुमच्याकडून मेडिटेशन करून घेत आहे। तर जेव्हा आता या गोष्टी आपण बघितल्या की लॉजिकल थिंकिंग वाढतं, प्रेझेन्स ऑफ माइंड वाढतं, तर याच्याने होतं काय की तुम्हाला एक सायंटिफिकली शांती ती ऑटोमॅटिक भेटायला लागते। त्याच्यानंतर तुमचा जो फोकस आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे हे वाढायला लागतं। ताणतणाव जो आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो। ओव्हर थिंकिंगचे जे काही विचार चालू असतात ते हळूहळू त्याला शिथिलता मिळत जाते आणि अल्टिमेटली चिंता कमी होते, झोप छान लागते। तर असे बेनिफिट्स या प्रोडक्टच्या माध्यमातून होतात। तर ह्या सगळ्या अशा गोष्टी तुम्हाला समजल्या असतील ह्या व्हिडिओच्या डेमॉन्स्ट्रेशनमधून, आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही आमच्या टीमशी कनेक्ट करू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही मदत करू। सो आजच्या इथं आपण थांबूया।